आज दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर हिंगोली येथे जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना शाखा हिंगोलीच्या वतीने काम बंद आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा कर्मचारी मोठ्या संख्येने काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। यावेळी जिल्हा पालक अध्यक्ष संतोष गणेशराव बांगर, जिल्हा अध्यक्ष राजू प्रकाशराव घुगे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन रमेश दहीफळे, सचिव अविनाश नागनाथराव दराळे, कार्याध्यक्ष सारंग गायकवाड, खजिनदार वामन गाडेकर, जिल्हा महिला अध्यक्ष ज्योती सदावर्ते, जिल्हा महिला सचिव सुनीता मुसळे, जिल्हा समन्वयक कृष्णा कांबळे, जिल्हा संघटक विवेक दळवी, परवीन काळबांडे, पुरी, उबाळे, कापसे, खांडरे, क्षीरसागर, खंदारे, कावरखे, गुठ्ठे, वायभासे, श्रीमती काकडे, सुनीता इंगोले, बेले, घेणेकर, जोगदंड, सरोदे, खाडे, शेख, पांडे, राठोड, चोपडे, अनिता वाठोरे, कोटकर, कुटे यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। अरुण दिपके, TV7 हिंगोली। पेन्शन लागू झाली पाहिजे, वेतन त्रुटी दूर झाली पाहिजे, वेतन त्रुटी दूर झाली पाहिजे, पेन्शन लागू झाली पाहिजे, जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे, वेतन त्रुटी दूर झाली पाहिजे, वेतन त्रुटी दूर झाली पाहिजे। फुल्लर समितीचा जय असो, फुल्लर समितीचा जय असो, वेतन त्रुटी दूर झाली पाहिजे, वेतन त्रुटी दूर झाली पाहिजे, फुल्लर समितीचा जय असो, जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे। संघटनेच्या वतीने आम्ही काल दिनांक 23 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन स्वीकारलेलं आहे। सर्व लिपिकवर्गीय कर्मचारी यांच्या 4 प्रमुख मागण्या आहेत। पहिली मागणी वेतन त्रुटी दूर करणे आणि जुनी पेन्शन लागू करणे, जुनी पेन्शन जशीच तशी लागू करणे, पदनाम विकास करणे आणि पदोन्नतीमधील स्तर कमी करणे ह्या आमच्या प्रमुख 4 मागण्या आहेत। आज दिनांक 24 फेब्रुवारी हा आमचा काम बंद आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही काम बंद आंदोलन हे सुरूच ठेवणार आहोत। जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं 16 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत गाळ्यापैकी लावून कर्मचाऱ्यांनी कामकाज केले होते। त्यानंतर 23 तारखेपासून संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलनाचा संप पुकारलेला आहे। संघटनेच्या वतीनं प्रमुख 4 मागण्या मांडलेल्या आहेत। त्याच्यामध्ये सर्वात पहिली मागणी आहे वेतन त्रुटी दूर करणे, दुसरी आहे पदोन्नतीमधील पदसंख्या कमी न करता पदोन्नतीमध्ये स्तर कमी करणे, तिसरी आहे पदनाम विकास अधिकारी करणे आणि चौथी आहे जुनी पेन्शन जशास तशी लागू करणे। चौथ्या वेतन आयोगापासून लिपिकवर्गीय बांधवावरती वेतन त्रुटीमध्ये तफावत येऊन त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे। तलाठी, ग्रामसेवक, प्रेषर यांच्या वेतन श्रेण्या चौथ्या वेतन आयोगामध्ये समकक्ष होत्या, परंतु पुढील वेतन आयोगामध्ये त्यांच्या वेतन श्रेण्या सुधारण्यात आलेल्या आहेत। परंतु लिपिक संवर्गीय बांधवांच्या वेतन श्रेण्या यांच्यामध्ये त्रुटी राहिलेली आहे। तरी ह्या त्रुट्या दूर करण्यासाठी जोपर्यंत ही त्रुटी दूर होत नाही तोपर्यंत आम्ही संघटनेच्या वतीनं संपूर्ण राज्यभर संघटनेचे राज्याध्यक्ष डहाळे श्री अशोक डहाळे यांच्या नेतृत्वाखाली व निर्देशाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे बेमुदत संपाचे आंदोलन सुरू आहे। आजचा हा बेमुदत काम बंद आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या शासन याची दखल घेणार नाही तोपर्यंत हा बेमुदत काम बंद आंदोलनाचा संप असा सुरू राहणार आहे।